नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्क वरील आमचे न्यूज चॅनल ऍक्ट 20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। कालच्या जोरदार पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या तळघरात पाणी शिरल्याने जवळपास 2000 पुस्तके भिजून खराब होण्याचा धोका निर्माण झाला होता। पण तात्काळ ती पुस्तके बाहेर काढून भिजण्यापासून वाचवण्यात आली। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, संचालक डॉक्टर वैशाली खापड यांच्यासह सुरक्षा कर्मचारी, ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी आणि इतरांनी पाणी बाहेर काढण्यासाठी व पुस्तक वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। नंतर मनपा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। तळघरात शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न बराच वेळ सुरू होते। दरम्यान सध्या न्याकची समिती विद्यापीठात असताना अशी नामुष्की झाली असून प्रशासनाच्या या गलथान कारभारावर विद्यार्थी नेत्यांनी आगपाखड केली आहे। असे पुस्तक ठेवलेले नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथशास्त्र विभागामध्ये जे काही पुस्तकं ग्राउंड फ्लोअरला होते त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी जाऊन त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 हजार ग्रंथसंपदा खराब झालेली आहे, ती भिजलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी त्या ठिकाणी साचलेलं होतं। अग्निशामक दलाची गाडी पाचारण झाल्यावर 2 मोटारी लावून ते पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी असणारे विभाग प्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी तिथे कोणालाही जाऊ दिलं नाही। त्यांनी लायब्ररी नंतर बंद केली, पूर्ण पाणी निघालं असा त्यांचा दावा आहे। परंतु आम्हाला आणखीनही संशय आहे की त्या ठिकाणी अद्यापही पाणी जाऊ शकतं, कारण ती चोकअप लाईन आहे, ती जोपर्यंत क्लिअर होत नाही, म्हणजे तिथल्या एका कर्मचाऱ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे की लाईन आम्हाला दुरुस्त करून द्या। विद्यापीठाच्या मार्फत सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु अद्यापही ती लाईन काही क्लिअर झालेली नाही। त्यामुळे रात्रीतून जर जोरदार पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा त्या ठिकाणी पुस्तके जाऊ शकतात। त्यांनी पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून ते पुस्तकं वरच्या फ्लोअरला शिफ्टिंग केलेले आहे, परंतु ते अर्धे पुस्तकं शिफ्टिंग झालेले आहेत, अर्धे पुस्तकं शिफ्टिंग झालेले नाहीत। जरी पूर्ण पुस्तक शिफ्टिंग झालेले असले तरी सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुन्हा साचणार हे मात्र तितकंच खरं आहे। आणि पाणी साचल्यामुळे पूर्ण ग्रंथालय म्हणजे ग्रंथालय शास्त्राच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण दुर्गंधयुक्त पाणी या ठिकाणी राहील। त्यामुळे प्रशासनाने विनाकारण वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा किंवा दुसऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या मुख्य हेतूवर जर लक्ष केंद्रित केलं तर असे प्रकार पुन्हा उद्भवणार नाहीत। आणि जर छोटासा पाऊस पडला आणि जर लायब्ररीत पाणी साचत असेल तर हे एकदम म्हणजे दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। प्रशासन तर म्हणतंय थोडासा पाणी घुसलं होतंय, कुलसचिव कुलगुरू तिथे उपस्थित होते, त्यांनी उपस्थित राहून सगळी या व्यवस्थित पुस्तकं व्यवस्थित ठेवलेली आहे, पुस्तकांना काही धोका नाही आहे। नाही, आता कसं आहे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली जो प्रकार घडला ते तर सर्व नक्कीच करणार आहेत, परंतु नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही कर्मचाऱ्यांनी आणि ज्या पोरांनी पुस्तकं उचलले त्या पोरांनी पुस्तकामध्ये म्हणजे सांगितलं की 100% पुस्तकं भिजले होते। खालचा थर सर्व भिजला होता पुस्तकांचा, म्हणजे 50% पुस्तक भिजल्यावर ते पुस्तक काय कामाला। आणि अक्षरशः ते ड्रेनेजचं पाणी असल्यामुळे त्यात पूर्ण पुस्तकामध्ये दुर्गंधी येणार आहे। ते पुस्तक पुन्हा कोणी वापरेल का, किंवा ते तुम्ही निर्जंतुकीकरण त्याचं कसं करणार आहात पुस्तकांचं, कारण की एकदा भाग भिजल्यानंतर त्याचा थर वरच्या साईडपर्यंत पोहोचणारच आहे। आणि जे दिसतात मग ते तरंगणारे पुस्तकं काय, तुम्ही जर पुस्तक शिफ्टिंग केले 2000 पुस्तकं जर वाचवले तर मग नेमके पुस्तक भिजले किती आणि वाचले किती याचा आकडा प्रशासनाकडे नाही। त्यांनी सर्व सारव केलेली आहे। कुलगुरू कुलसचिव जरी त्या ठिकाणी आले असते तिथे सोपस्कार पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते, ते काही पूर्ण वेळ त्या ठिकाणी थांबलेले नव्हते। पूर्ण वेळ त्या ठिकाणी जे काही कर्मचारी थांबले होते त्यांनी तातक परिश्रमामध्ये तरी शिफ्ट केले असले तरी पुस्तकं मात्र 100% भिजले आहेत आणि त्याचे 100% नुकसान झाले। उपाययोजना तर खूप करायला पाहिजे होतं। जर यांना माहिती होतं तिथे जर छोटा जरी पाऊस आला आणि तिथे ड्रेनेजचं पाणी येतं, चोकअप होता, तर मग इतके दिवस यांनी काय केलं, पावसाळा सुरू होऊन जवळपास 4 महिने संपत आले आणि मग 4 महिने यांनी नुसते कागदी घोडेच नाचवले का? आणि ही वेळ आलीच कशी मग? जर इतकं ग्रंथालय इतकं महत्वाचं असताना आणि तिथले पुस्तकं एवढे महत्वाचे असताना ही वेळ येतीच कशी? जर तिथे विद्यार्थी नसते आणि विद्यार्थी चळवळीतले नेते जर नसते तर आज काय झालं? ते संपूर्ण पुस्तकांची हानी झाली असती आणि आपण एक अतिशय खूप मोठा असा दुर्मिळ साठा जो पुस्तकांचा आहे तो आपण गमावला असता। आणि यासारख्या दुर्दैवी घटनेला कुठेतरी आपणच जबाबदार आहे असं कुठेतरी वाटायला लागलं। अशा एकीकडे
विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थी नेत्यांवर गुन्हे दाखल करतंय, आंदोलनाला बंदी घालतंय. दुसरीकडे आणीबाणीच्या काळात विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी प्रशासनाच्या मदतीला धावून येत आहे. काय वाटतं? मग यांना सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी जे आहेत हे कुठल्याही जो चुकीचा प्रकार घडतो त्याला वाचा फोडण्याचं काम विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी करत असतात. आणि मग त्यांची दडपशाही केली म्हणजे यांचे जे भोंगा कारभार आहे हे पब्लिकच्या समोर येऊ नये याच्यासाठीच या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसांना पुढे करून विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रकार करतात. आजचा प्रकार जो घडलाय हा कुठेतरी संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाचा भोंगा कारभार आहे. धन्यवाद. आपलं नाव? मी प्राध्यापक जयश्री सुभाष शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिती. झालेला प्रकार जो झाला काय वाटतं? घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. कारण आता सध्याला विद्यापीठ नॅकला सामोरं जात आहे आणि नॅकच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे जो घडलेला प्रकार आहे पूर्ण जे लायब्ररीमध्ये पाणी घुसलं आणि जवळपास गुडघ्या इतकं पाणी त्या ठिकाणी साचलं होतं, ह्या सर्व झाकाझाकी विद्यापीठ प्रशासन आणि लायब्ररीचे जे प्रमुख अधिकारी होते यांनी त्या ठिकाणी पूर्ण नॅकच्या दृष्टिकोनातून नॅकच्या डोळ्यासमोर या गोष्टी येऊ नये या दृष्टीने पूर्ण झाकाझाकी केलेली आहे. एकीकडे नॅकला काही उणिवा दिसू नये यासाठी हा प्रयत्न आहे, दुसरीकडे बाबासाहेबांच्या नावाने हे विद्यापीठ चालतं. बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी जी संपदा आपल्याला दिलेली अनमोल ठेवा दिलेला आहे तो पाण्यात भिजतोय. काय समजायचं? त्या ठिकाणी त्यांना पुस्तकाशी काही घेणं देणं नाहीये. ज्या टेंडरमधून 2 पैसे मिळतील, जिथं आर्थिक उलाढाली आहेत याच्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाला जास्त इंटरेस्ट आहे. त्यांनी जर तो इंटरेस्ट इकडे टाकला असता पुस्तकामध्ये लायब्ररीमध्ये, आता पाठीमागे जवळपास नवीन लायब्ररी सँक्शन होऊन 5 ते 10 वर्ष होत आले, मात्र तिकडे कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीत. त्या ठिकाणचे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून पत्र व्यवहार करत आहेत किंवा या ड्रेनेजची जे दुरावस्था होत आहे. मध्यवर्ती रिक्षा चालक मालक कृती समितीतर्फे आज छावणी पोलीस स्टेशन येथे पोलीस प्रशासनाची भेट घेऊन अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ते वाळूज MIDC यामध्ये अनेक कंपनीच्या गाड्या प्रवाशांची अवैध वाहतूक करीत असल्या कारणाने रिक्षा चालकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून मागील वर्षभरापासून रिक्षा चालकांतर्फे व विविध संघटनांच्या वतीनं आवाज उठवण्यात आला, मात्र RTO तथा कुठलीही कारवाई केलेली नाही. पण अद्यापही ही अवैध वाहतूक अशीच सुरू आहे. याबाबत लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 या काय जगदंबा ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये 27 प्रवासी आढळले. ड्रायव्हर साहेब खाली या, गाडी नंबर घ्या. काय नंबर आहे गाडीचा भाऊ? चांगला नंबर घेतला असेल. वा 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 21, 17 काय गाडी आहे. वा 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 या खाली या. हाँ अरे ये गाडी में 48 ये गाडी में किती? प्रशासनाला तक्रारी दिलेल्या आहेत. ते तक्रारींची कॉपी आम्ही पोलीस प्रशासनाला आज दाखवली. त्यांनी हीच आम्हाला सांगितलं, समज दिली की तुमच्या पद्धतीने तुम्ही कारवाई करत आहात, परंतु आम्हाला हे 201 आपले 112 वर कॉल करा व ज्या गाडीमध्ये प्रवासी असतील त्या बसला अडवा, त्याच्यावरती गाडी इथं घेऊन या, आमचे कर्मचारी येतील आणि आम्ही. असं वाटत नाही का आपण कायदा हातात घेत आहे? कोणाला? तुम्हाला. आम्ही कायदा हातात घेत नाहीये, कारण की आम्ही पत्र व्यवहार 50 पत्र व्यवहार केलेले आहेत, त्याचे पुरावे आजच्या घडीला आज शहरामध्ये 35,000 रिक्षा चालक आहेत, परवानाधारक आहेत, त्याच्यामध्ये लायसन होल्डर आहेत, बॅज होल्डर आहेत. यांच्या परिवाराचा विचार करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहेत आणि या उद्देशाने आलो आहे की आजच्या घडीला जो व्यवसाय स्मार्ट सिटी बसने संपवला त्याच पद्धतीने कंपनी बस चालक शहरातील ऑटो रिक्षांचा व्यवसाय संपवत आहे. परंतु
महाराष्ट्र वाहतूक सेना व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशासनाला विनंती व आवाहन की आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु आम्ही हा अवैध धंदा चालू देणार नाही. इथं आलेला नाहीये, परंतु आज जर वाहन चालकांच्या अडीअडचणीसाठी रिक्षा चालकांच्या व्यवसायासाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असेल तर आम्हाला फरक पडत नाही. आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही सक्षम आहे, कारण की आजच्या घडीला न्यू जनता ऑटो रिक्षा या पोलीस प्रशासनाने आम्हाला ज्या पद्धतीने 3 वाजेचा दुपारचा टाइम दिला होता, आम्ही 3 वाजता इथे हजर झालो. या चर्चेमध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत 2 वर्षापासून आम्ही 3 वर्षापासून आम्ही या प्रशासनाची दडपशाहीच सारखे वागण्यासारखं झालेलं आहे. कारण की कॅबिनेट मंत्र्याच्या सवेरा ट्रान्सपोर्ट जी गाड्या आहेत या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांच्या गाड्या आहे. पाटील ट्रान्सपोर्ट असेल, त्याच्यानंतर मयुरी ट्रान्सपोर्ट असेल, त्याच्यानंतर नवनाथ ट्रान्सपोर्ट असेल, अशा 12 ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत. आणि या प्रत्येक ट्रान्सपोर्टच्या गाडीमध्ये प्रवासी वाहतूक होते, याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही कोणावर खोटा आरोप करत नाही, करणार नाही. आणि कोणी अवैध आमच्या व्यवसायावर कोणी डल्ला मारत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आरटीओ अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहोत. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत. आम्ही आता इथून पुढे कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही निवेदन तर दिलेले आहेत, परंतु अजून 2 दिवसाच्या आतमध्ये आरटीओ प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक पोलीस स्टेशन या प्रत्येक एरिया वाईज पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही भेट देणार व हेच विनंती करणार की कंपनी अवैध वाहतूक आहे ही थांबवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने 2 वर्षापूर्वी मुख्य गेटच्या मागेच एक दुसरे गेट उभारण्याचा खटाटोप केला होता. तो का करण्यात येत होता याचं योग्य कारण प्रशासनाने त्यावेळी सांगितलं नव्हतं. त्यामुळे शहरातील आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर ते नवे गेट पाडण्यात आले होते. आज या निमित्तानं कार्यकर्त्यांनी विद्यापीठ गेट समोर एकत्र जमून मनमानी करणारी कारस्थानं यापुढेही खपून घेतली जाणार नाहीत असा इशारा विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर शहीद खाली करा, खाली खाली खाली. स्वाभिमानी विजय दिवसाचा स्वाभिमानी. काय विषय होता, काय आज 26 सप्टेंबर आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आहे आंबेडकरी चळवळीसाठी, कारण की 2 वर्षापूर्वी या विद्यापीठ प्रशासनाने एक कुटील डाव आखला होता. ही जी कमान आपल्याला दिसत आहे याच्यावर जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे डौलाने या ठिकाणी लागलेलं आहे, तर यासाठी याचा प्रचंड मोठा इतिहास आहे. याच्यासाठी अनेक जणांनी प्राणाच्या आहुत्या दिलेल्या आहेत. अनेकांचे घर संसाराची राखरांगोळी या ठिकाणी झालेली आहे. तेव्हा हे नाव या विद्यापीठाला या ठिकाणी बाबासाहेबांचं मिळालेलं आहे. 2 वर्षापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी येथून 10 ते 15 फुटाच्या अंतरावर एक प्रतिगेट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं कामही 90% पूर्ण झालं होतं, परंतु काही आंबेडकरी चळवळीच्या काही नेत्यांना, काही RSSच्या दलालांना हाताशी धरून त्या प्रशासनाने या ठिकाणी 90% त्या गेटचं काम पूर्ण केलं होतं व त्या गेटला वेगळ्याच एका व्यक्तीचं नाव देण्यात येणार होतं. आणि या विद्यापीठ कमानीचं महत्त्व हे कमी करण्याचा कुटील डाव येथील प्रशासनाचा होता. परंतु या ठिकाणी जमलेल्या हे समस्त भीमसैनिक, जिगरबाज भीमसैनिक, स्वाभिमानी भीमसैनिक यांनी प्रचंड आंदोलने करून वेगवेगळ्या पद्धतीने लढा लढून ते आंदोलन यशस्वी झालं व येथील जे काही प्रतिगेट बनवलं होतं ते JCBच्या साह्याने या सर्व भीमसैनिकांनी आणून पाडलेलं आहे. त्याला पाडण्यात आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्याचा आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी आम्ही शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी स्वाभिमानी विजय दिवस 26 सप्टेंबर हा साजरा करत असतो दरवर्षीप्रमाणे. हे आमचं 2रं वर्ष आहे व जेव्हा जेव्हा आंबेडकरी विचारधारेवर घाला घालण्याचं काम येथील कुटील प्रशासन करेल तेव्हा तेव्हा इथला जिगरबाज भीमसैनिक
आंबेडकरवादी भीमसैनिक हा त्याला वाचा फेडल्याशिवाय, त्याला विरोध केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, एवढं सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत. गेल्या 3-4 दिवसापासून शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. मध्येच एखाद्या जोराचा फटकाराही येतो. या पावसामुळे आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरले असून अनेक सांडव्यातून पाणी वाहत आहे. अर्ध्या जुन्या शहराची तहान भागवणारा हसूर तलावही आता पूर्ण काठोकाठ भरला असून काल रात्रीपासून त्याच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं आहे. अजून 2-3 दिवस पावसाचा अंदाज असून त्यानंतर हा पाऊस परतीच्या मार्गाला लागेल असं भाकीत वेधशाळेनं वर्तविलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्तालय शहरात आहे आणि काही दिवसाआधी तिथल्या अधीक्षकांनी जोरदार कारवाई करीत अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई केली होती. अगदी ज्या धाब्यावर अवैध दारू विक्री केल्या जात आहे असं कळलं तिथील फर्निचर, टेबल, खुर्च्या उचलण्यात येत होत्या. पण अजूनही अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असून जाधववाडी परिसरात 16 एकर मोकळ्या जागेवर सकाळपासूनच तळीरामांच्या सेवेसाठी तिथे दारू उपलब्ध करून दिली जाते. याकडे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचं लक्ष जातं का हे पाहावं लागणार आहे. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्राच्या वेळी. तोपर्यंत पाहत रहा ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.